नमस्कार, मी अमोल. झी 24 तास विशेष मध्ये आपलं स्वागत. डॉक्टर सामाजिक स्वास्थ्य सुरळीत राखणारा एक महत्त्वाचा समाज घटक. आजकाल नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत राहणारे डॉक्टर्स आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी कारण कुठल्याही संपाचं नाही, डॉक्टरांना झालेल्या हाणामारीचं नाही किंवा कुठल्या कौतुकास्पद कामगिरीचंही नाही. कारण आहे आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांनी आज विधिमंडळात केलेल्या घोषणेचं. वैद्यकशास्त्राचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण भागामध्ये एका वर्षाची सेवा करण्यासाठी बॉन्ड लिहून घेण्यात येतो. मात्र 10 लाख रुपये मोजून हा बॉन्ड मोडता येतो आणि ग्रामीण भागामध्ये सेवा करण्याच्या अटीतून मुक्तता करता येते. अनेक श्रीमंत विद्यार्थी या पर्यायाचा फायदा घेत असल्यामुळे मूळ योजनेलाच हरताळ फासला जात असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे ही सेवा आता अनिवार्य करण्यासंदर्भातलं विधेयक पुढच्या अधिवेशनामध्ये मांडायचं आश्वासन आज आरोग्यमंत्र्यांतर्फे देण्यात आलं. हा निर्णय किती स्तुत्य आहे, डॉक्टरांचं यावर काय म्हणणं आहे, या निर्णयाचा सकारात्मक आणि नकारात्मक बाजू कुठल्या, याच विषयावर चर्चा करूया आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये बॉन्ड सेवेचा. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून सेवा अनिवार्य करण्यासंदर्भातील विधेयक आगामी अधिवेशनात राज्य सरकार आणेल, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉक्टर विमल मुंदडा यांनी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तरादरम्यान केली. सुरुवातीला एक नजर टाकूया या संपूर्ण विषयावर आणि आज विधानसभेमध्ये काय झालं यावर. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वैद्यकशास्त्राचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर 1 वर्ष ग्रामीण भागात सेवा करणं अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून या संदर्भात सरकारतर्फे एक बॉन्ड लिहून घेण्यात येतो. मात्र सध्या त्याला पर्याय असून हा बॉन्ड मोडला तर विद्यार्थ्याला बॉन्ड मोडण्यासाठी 10 लाख रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेक श्रीमंत विद्यार्थी या पर्यायाचा फायदा घेत पैसे मोजून बॉन्ड तोडतात. परिणामी मूळ योजनेलाच हरताळ फासला जात असल्याची टीका विधानसभेमध्ये विरोधकांनी केली. मात्र यापुढे ही सेवा अनिवार्य केली जाईल असं आश्वासन डॉक्टर विमल मुंदडा यांनी दिलं. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये असलेल्या शासकीय रुग्णालयामध्ये 2 वर्ष सेवा कंपल्सरी करावी अशा प्रकारचा त्याच्या बदल्यात आपल्याला बॉन्ड फी करून घ्यायचं असेल तर जी काही रक्कम आहे ती वैद्यकीय शिक्षण विभागाकडनं ती रक्कम केलेली आहे. परंतु तरी पण रक्कम भरण्याची प्रवृत्ती किंवा वृत्ती ही जास्त वाढत गेली डॉक्टरांकडनं, तर ती कमी व्हायला पाहिजे आणि त्यांनी शासकीय सेवा दिल्या पाहिजे. ही बॉन्ड फी करून घेणं बरोबर नाही, शासकीय सेवा दिली पाहिजे अशा प्रकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला सांगितलेलं आहे. तरी पण वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग या दोघांनी मिळून ठरवून पुढच्या काळामध्ये की त्यांनी कंपल्सरी सेवा केली पाहिजे अशा प्रकारचे बिल आणावं अशा प्रकारचं मत आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग एकत्रितपणे यावर विचार करून हे विधेयक आगामी अधिवेशनात मांडणार आहेत. सध्या राज्यात 650 विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतात. मात्र शिक्षण घेतल्यानंतर बॉन्ड तोडून अनेक विद्यार्थी परदेशात जातात किंवा खासगी प्रॅक्टिसला सुरुवात करतात. पण आता सरकारनं या संदर्भातील नवीन विधेयक आणल्यानंतर तरी यामागचा हेतू साध्य होईल यात शंका नाही. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. या विषयावर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर 3 पाहुणे आहेत. मुंबई मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कवळी आपल्याबरोबर आहेत. मार्चचे प्रवक्ता डॉक्टर अमित कुमार आहेत आणि मार्चचेच अजून एक पदाधिकारी अभय मुंडे सुद्धा सध्या आपल्याबरोबर आहेत. आपल्या तिघांचं सुद्धा झी 24 तास विशेष मध्ये मी स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदा मी डॉक्टर अमित कुमार यांना विचारतो. अमित कुमार, तुम्ही प्रवक्ता आहात मार्चचे. हा जो निर्णय प्रस्तावित आहे पुढच्या अधिवेशनामध्ये याच्याविषयीचं विधेयक मांडलं जाणार आहे, काय भूमिका आहे तुमची याविषयी? भूमिका म्हणजे या संपूर्ण विषय जे आहे ते म्हणजे मोस्ट ऑफ सगळं काय इश्यू आपल्या ग्रामीण भागाचा कामाचा नाही आहे. आमच्याकडे एवढे स्टुडंट्स आहे की म्हणजे जर सगळ्या पोस्ट फिल करून घेतल्या तरी म्हणजे डॉक्टर्स वेकेंट राहणार. अगर ये सारा सीट्स भर भी गया तो भी इतने सारे डॉक्टर्स पीछे रह जाएंगे. लेकिन अगर आप बात करें सिर्फ डॉक्टर्स भेज के गांव में कुछ नहीं हो सकता. आप वहां पे इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइड कीजिए. बिना इंफ्रास्ट्रक्चर के ये गवर्नमेंट क्या करने जा रही है कि सिर्फ ये बोल देगी कि गवर्नमेंट में हमने गांव में डॉक्टर्स को पहुंचा दिया, लेकिन डॉक्टर वहां आके करेगा क्या? वहां पर दवाइयां नहीं है, वहां पर कुछ इंफ्रास्ट्रक्चर अवेलेबल नहीं है. कई ऐसे गाँव है जहाँ पे पानी नहीं है पीने के लिए. पहुंचने में कम से कम 4-4, 5-5 घंटा लगता है मेन रोड से. म्हणजे मूलभूत सुविधा गावामध्ये नाहीये, त्यामुळे या निर्णयाविषयी तुम्हाला आक्षेप आहे. मार्चचेच आपल्याबरोबर पदाधिकारी आहेत अभय मुंडे, त्यांना आपण विचारूया. अभयजी, जर हे विधेयक मंजूर झालं तर सगळ्या डॉक्टरांना ग्रामीण भागामध्ये जाऊन निश्चितपणे कंपल्सरी ही सेवा करावी लागणार. मार्चची काय भूमिका आहे, तुम्ही काय सांगाल याविषयी?
याबद्दल महाड संघटनेची भूमिका वेगळी असण्याचं कारण नाही, कारण यापूर्वी जेव्हा आम्ही संप केला होता तेव्हा सरकारने आम्हाला जवळपास याच स्वरूपाचं आश्वासन दिलं होतं. आणि जेव्हा आपण 10 वर्ष सरकार अंतर्गत शिक्षण घेतो तेव्हा 1 वर्ष सरकारसाठी किंवा खेड्यापाड्यातील जनतेसाठी सर्व्हिस देणं यामध्ये मला तरी काही असं वेगळं वाटत नाही. आणि हा चांगला निर्णय आहे सरकारचा. मी यावेळी सरकारला एवढीच विनंती करू इच्छितो की हा निर्णय फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना लागू न करता हा जे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे काही कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या कक्षामध्ये येणाऱ्या प्रायव्हेट कॉलेजेसला पण त्यांनी हा नियम लागू करावा, जेणेकरून प्रायव्हेटमध्ये शिकणारी मुलं पण नक्कीच अभयजी तुमच्याकडे मी परत येतो. आता यानंतर मी जातो डॉक्टर प्रकाश कवळी यांच्याकडे. कवळी साहेब, आताच महाडचे अभय मुंडे असं म्हणाले की शासनाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. तुम्ही मुंबई मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होता 2 वेळा, तुमचा या क्षेत्राचा अनुभव दांडगा आहे. मला सांगा तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर? मी याच्या अगदी अगेन्स्ट आहे, कारण माझ्या मते जेव्हा डॉक्टर खेड्यात जातो तेव्हा त्याला 3 मूलभूत गोष्टी लागतात. एक फर्स्ट म्हणजे सिक्युरिटी, दुसरं म्हणजे अकोमोडेशन आणि थर्ड म्हणजे पेमेंट. सिक्युरिटीच्या बाबतीत मी म्हणेन की आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये पुष्कळशा मुली असतात, त्यांना सिक्युरिटी मिळत नाही, त्यांना राहायला सुद्धा जागा दिली जात नाही आणि त्यांना बाहेर कुठेतरी गावात शोधायला लागते. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर काही तयार नसतं. अकोमोडेशनच्या बाबतीत पण तेच म्हणता येईल. जर त्यांना सिक्युरिटी नसेल, अकोमोडेशन असेल तर पेमेंट तर सोडा. मी तर म्हणेन का पेमेंटच्या बाबतीतही तिकडे इतका खर्च येतो आणि तिकडे शिकण्यासारखं काहीच नसतं. आज पूर्वीचा काळ गेलेला आहे का आता 80% पोस्ट ग्रॅज्युएशनला जातात, त्यांना सीईटी एक्झामला वगैरे बसावं लागतं. तर तिकडे जाऊन त्यांना काय नॉलेज वाढवता येईल, या बाबतीत गव्हर्नमेंट काय करणार आहे? नक्कीच या बाबतीत गव्हर्नमेंट काय करणार आहे हा तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. मात्र सध्याच्या ग्रामीण भागातली परिस्थिती आपण बघितली तर खरी डॉक्टरांची गरज तिथे आहे. असं असताना या सगळ्या कारणांचा ही सगळी कारणं पुढे करून ग्रामीण भागामध्ये डॉक्टर जाण्याचं टाळतायत असा आरोप होतोय. मी अमित कुमारांना विचारतो या बाबतीत मार्ड तर्फे आणि एक डॉक्टर म्हणून काय उत्तर आहे तुमच्याकडे? हम लोगों ने कभी भी ये नहीं बोला कि हम लोग गांव नहीं जाना चाहते. प्रॉब्लम ये है कि गवर्नमेंट इस प्रॉब्लम को सॉल्व करना ही नहीं चाहती. इतने सारा एवढे MBAs असतात, एवढे मॅनेजमेंट गुरु असतात, त्यांना विचारा कशी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. डॉक्टरांना जे पाहिजे ते त्यांना द्या. त्यांना पाहिजे एक PGC सीट. तुमच्याकडे सीटच नाहीये. एक वर्ष आम्ही बसून काय करतात मग एक वर्ष बसून आम्हाला या एक्झामची तयारी करायला लागते. कारण कुठल्याही भारतात दुसरा एक्झाम नाही जिथे तुम्हाला संपूर्ण वर्ष बसूनच अभ्यास करायला लागेल. आणि तेव्हा तुम्ही एवढा करा ना की तुम्ही दोन वर्ष, 1 वर्ष काय 2 वर्ष ठेवा तुम्ही ग्रामीण सेवा आणि सांगा डॉक्टरांना की तुम्हाला PGC सीट भेटेल. तुम्ही 2 वर्ष ग्रामीण भागात काम करा. तुमच्या प्रायोरिटीमध्ये ग्रामीण सेवा आहेच नाही. मात्र अमित कुमार, सध्याची परिस्थिती अशी आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे तेच मुलं, फक्त तेच विद्यार्थी या पर्यायाचा विचार करू शकतात. बाकीच्यांसाठी ते अपरिहार्य आहे. नाही, कोणाकडे पैसे नाही. पैसे आहे प्रायव्हेट कॉलेजच्या स्टुडंटकडे. सगळ्यांनी 1 लाख बॉन्डचा पे केलाय, पण जेव्हा 5 लाखचा बॉन्ड आहे, जे स्टुडंट आता आहे त्यांना 5 लाखचा बॉन्ड आहे. तुम्ही जाऊन विचारा किती लोक ते बॉन्ड ब्रेक करणार. हार्डली दे वुड बी किती 10% लोक असणार जे 5 लाख रुपये पडणार. कोण 5 लाख भरू शकतो? नक्कीच सगळे गव्हर्नमेंट मात्र लोक आहे. नक्कीच कवळी साहेबांना विचारूया. प्रकाश कवळी, मला हे सांगा की आता मुलांना ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना ग्रामीण भागामध्ये अपरिहार्यपणे सेवेला जावं लागतं. या निर्णयामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना एक समान न्याय केला जाईल असं वाटत नाही का तुम्हाला? आपला एक चुकीचा समजूत आहे, कारण आता हल्लीच्या काळात मेडिकल एज्युकेशन एवढं महागडं होत चाललेलं आहे का मेडिकल एज्युकेशन घेणंच हे परवडत नाही लोकांना. आणि जेव्हा प्रायव्हेट कॉलेजेस अनेक निघत आहेत तर हे बॉन्ड्स वगैरे आहे ते कशासाठी हेच मला कळत नाहीये. नक्कीच. मात्र प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रवेश न घेता प्रायव्हेट कॉलेजच्या कितीतरी पटीने कमी खर्चामध्ये सरकार स्वतःच्या खर्चाने या मुलांना शिकवतं. या मुलांची जबाबदारी नाहीये का ग्रामीण भागात जायची? ग्रामीण भागात मी म्हणतो, परत एकदा म्हणतोय का जर तिकडे सिक्युरिटी, अकोमोडेशन हे जर तुम्ही चांगलं देत असाल आणि तिकडे काहीतरी त्यांना राहण्याची चांगली सोय असेल तर जरूर त्यांनी जावं. पण ह्याच्यामध्ये मुली अनेक असतात आणि ह्यांच्या मुलींच्या लग्नाची वय वाढत जातात आणि त्यामुळे त्याचा विवाह लांबणीवर पडतो आणि त्याच्यामुळे त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट तुटलेले असतात आणि यामुळे त्यांना पुढे त्या परिस्थितीला सामना जाणं किंवा समोर जाणं फार कठीण जातं. नक्कीच. म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये या निर्णयामुळे अनेक प्रकारची संकट येऊ शकतात असं तुमचं म्हणणं आहे. याच विषयावरची चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. मात्र त्यापूर्वी एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबतोय. ब्रेक नंतर इतरही अनेक पैलू आपण तपासूया. तुम्ही पाहत राहा झी 24 तास विशेष. बॉन्ड सेवेचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण बघतो आहोत की ग्रामीण भागामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सेवा सक्तीची करण्याचा निर्णय जो घेण्याचा घोषित करण्यात आला त्याच्याविषयी आपण चर्चा करतो आहोत. शासकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठल्या शैक्षणिक सुविधा सध्या पुरवल्या जातात यावर आपण एक नजर टाकूया.
विद्यार्थ्यांना सरकारी सुविधा दिल्या जातात, त्यामध्ये अल्प प्रवेश शुल्क असतं, वसतिगृहाची सुविधा शासनातर्फे पुरवलेली असते, त्याचबरोबर अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन सुद्धा त्यांना दिलं जातं. सरकारी रुग्णालयामध्ये अनुभवासाठी प्रशिक्षण सुद्धा या विद्यार्थ्यांना मिळत असतं. ग्रामीण भागामध्ये सेवेसाठी जायला विद्यार्थी मात्र सध्या नाखुश दिसत आहेत. विद्यार्थ्यांचा परदेशाकडे जाण्याचा ओढा प्रचंड प्रमाणामध्ये वाढताना दिसतोय आणि त्याचमुळे बॉन्ड तोडून परदेशी जाणाऱ्या किंवा इतर काही कारणासाठी बॉन्ड तोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण सध्या लक्षणीय आहे. याचविषयी आपण चर्चा करतो आहोत. आपल्याबरोबर सध्या आहेत अभय मुंडे, त्यांना विचारूया. अभयजी, ज्या पद्धतीने तुम्ही बऱ्याच वेळा खासगी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या बाजूने सुद्धा उभे असता, तुम्हाला काय वाटतं की खासगी महाविद्यालयांच्या बाबतीत सुद्धा हाच न्याय लावला जावा का? हो, आम्ही उभा राहतो, पण त्याचं कारण आम्हालाही समजू शकत नाही की नेमकं खासगी महाविद्यालयातल्या लोकांनाही का सरकार असं म्हणतं की त्यांचा खर्च आम्ही करत नाही, पण ते सरकारच्याच अंतर्गत महाराष्ट्रामध्येच ती कॉलेजेस आहेत, तर त्यांना सरकारने मला वाटतं की हा नियम लागू करावा. नक्कीच नक्कीच. सरकारच्याच अखत्यारीत ही महाविद्यालय येतात. यानंतर मी डॉक्टर अमित कुमार यांच्याकडे जातो. अमित कुमार, मला सांगा, मार्चचेच अभय मुंडे म्हणतात की खासगी महाविद्यालयांना सुद्धा हाच निर्णय लावायला जायला हवा. तुमचं आता यानंतर काय मत आहे? अभी भी ये प्रॉब्लम नहीं है कि गवर्नमेंट के स्टूडेंट्स वहां गांव में जाना चाहते हैं कि नहीं चाहते. आप प्राइवेट को इम्प्लीमेंट कीजिए, गवर्नमेंट को इसमें कोई प्रॉब्लम नहीं, प्राइवेट को करना ही चाहिए, क्योंकि अगर आप बोलेंगे कि उनको सरकार खर्चा नहीं करती है, तो जितनी जमीन पे प्राइवेट मेडिकल कॉलेज बने हुए हैं वो सब 1-1 रुपए की लीज पे दी हुई जमीनें सरकार ने दी है. इंडिया एक डेवलपिंग कंट्री है. यहाँ पर जिस तरह से आप बोलते हैं कि गवर्नमेंट हमारे पर खर्चा करती है डॉक्टर बनाने के लिए, इंडिया डेवलपिंग कंट्री है. यहाँ पर ऐसे डॉक्टर्स चाहिए जो इन गरीब पेशेंट्स को देख सकें, इसीलिए यहाँ पर टर्शियरी मेडिकल कॉलेजेस की जरूरत है. इसमें गवर्नमेंट कोई एहसान नहीं करती है किसी पे, खर्चा करके साथ में जिस तरह से खर्चा दिखाया जाता है कि एक स्टूडेंट पे 5-5 लाख खर्चा किया जाता है, ये सब तब किया जाता है जबकि सारे लेक्चरर्स एपी और सारा इंफ्रास्ट्रक्चर इंटरनेट होता है. सध्या अमित कुमार आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार आहेत. दीपक सावंत आपल्याशी दूरध्वनीवरून त्यांचा संपर्क झालेला आहे. दीपकजी, मार्चच्या सदस्यांचं प्रवक्त्यांचं असं मत आहे की सरकार विद्यार्थ्यांवर खर्च करतं म्हणजे उपकार करत नाही, सरकारचं हे कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा, ग्रामीण भागामध्ये सेवा सक्तीची करण्याच्या निर्णयाचा ते विरोध करतायत. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. सरकारला जर डॉक्टर हवे असतील तर सरकारने यांच्याविषयी सहानुभूतीचं धोरण बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर 2 वर्ष ग्रामीण भागात जर सेवा देणार असतील तर त्याचबरोबर त्यांना मिळणारा अपूर्ण पगार आणि त्यांना मिळणाऱ्या इतर सोयी सवलती याच्या बाबतीत देखील राज्य शासनाने विचार करायला पाहिजे. नक्कीच. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना ज्या क्वार्टर्समध्ये राहावं लागते त्या क्वार्टर्स अतिशय दयनीय अवस्थेत असतात आणि 20 ते 25 हजार रुपये नक्कीच. मात्र दीपकजी, अशा प्रकारे विद्यार्थी बॉन्ड तोडतात, जो बॉन्ड आहे तो तोडतात आणि ग्रामीण भागामधली सेवा करण्याचं टाळतात, असा आरोप विरोधी पक्षांनी केल्यामुळेच आज सरकारला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? नाही, बॉन्ड तोडतात ही गोष्ट बरोबर आहे. जशी राज्य सरकारची बांधिलकी आहे तशी डॉक्टर झाल्यानंतर डॉक्टरांची देखील बांधिलकी आहे. पण याच्या बाबतीत हा दोन्ही बाजूनी विचार झाला पाहिजे. म्हणजे आम्ही लोकांनी जे सांगितलं ते बरोबर आहे, कारण ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधा उपलब्ध नसतील आणि डॉक्टर उपलब्ध नसतील तर रुग्णांनी जायचं कुठे? त्यामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव देखील त्यांनी ठेवली पाहिजे असं माझं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणायचं आहे की ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांना जाण्याची जी सक्ती आहे ती एक प्रकारे योग्य आहे. एक प्रकारे योग्य आहे, पण त्याच्याबाबत त्यांना मिळणारा मेहनताना हा देखील राज्य शासनाने वाढवून दिला पाहिजे किंवा त्यांना पीजीमध्ये काही कन्सेशन दिलं पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे. कारण इनडायरेक्टली जर असं केलं तर जास्तीत जास्त मुलं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जातील ही देखील भीती आपल्याला आहे. नक्कीच. मी डॉक्टर प्रकाश कवळे यांच्याकडे जातो. प्रकाशजी, आता ज्याप्रमाणे दीपकजींनी सांगितलं, या सुविधा पुरवल्या तर ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी पाठवायला तुमची काय हरकत आहे का? मी मगाशी तेच म्हटलं का प्रथम आपल्याला सिक्युरिटी पाहिजे, अकोमोडेशन चांगलं पाहिजे आणि पेमेंट चांगलं पाहिजे. आणि आपण मगासून म्हणतो का डॉक्टर फॉरेनला जातात, परदेशात जातात. आता चित्र उलटं आहे. परदेशातून आपल्याकडे चांगली ट्रीटमेंट मिळत असल्यामुळे मेडिकल टुरिझम सुरू झालेले आहे. अद्यावत आपल्याकडे इस्पितळ आहेत. त्यामुळे फॉरेनला जाण्यात आत्ताच्या तरी विद्यार्थ्यांना तेवढा इंटरेस्ट राहिलेला नाहीये. आणि तसंच आता जे मी परिस्थिती पाहिली, माझ्या एका मित्राच्या मुलीला
गुंडांना ट्रीटमेंट द्यावी लागली आणि ते गुंड तिच्या त्या रूममध्ये म्हणजे पीएचसी सेंटरमध्ये झोपायला लागलं. ते झोपलेले होते आणि तिकडे तिला काम करावं लागलं. अशा वेळेला रात्रीच्या वेळेला त्या मुलीने काय करावं, कारण ती डॉक्टर आहे म्हणून तिला तिकडे राहणं क्रमप्राप्त होतं. पण त्याचा अर्थ असं नव्हे का तिकडे कुठच्याही मुलीने कुठच्याही यांनी अकोमोडेशन नसताना तिकडे काही काम करावं आणि डॉक्टर म्हणून तिकडे सवलती बाकीच्यांना द्याव्यात. त्यांना चांगलं अकोमोडेशन द्यायला पाहिजे, त्यांना चांगली सिक्युरिटी द्यायला पाहिजे आणि जर पेमेंट उत्तम दिलं तर डॉक्टरांनी तिकडे जाण्यास हरकत नाही. पण ह्या गोष्टी सरकारने पहिला मूलभूत झाला पाहिजे. सुरक्षेचा मुद्दा आणि त्याचबरोबर तिथल्या डॉक्टरांना मिळणाऱ्या सुविधा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. याच विषयावरची चर्चा आपण अशी सुरू करणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास विषय. वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये सेवा करणं सक्तीचं करण्याचा निर्णय घेण्याचं सूतोवाच सध्या सुरू आहे. पुढच्या अधिवेशनात याचं विधेयक मांडलं जाणार आहे. सध्या आपल्याबरोबर दीपक सावंत आहे, शिवसेनेचे आमदार. दीपकजी, विरोधी पक्षांनी ही भूमिका मांडली आणि त्यानंतर सरकारला हा पवित्रा घेणं भाग पडलं. कदाचित पुढच्या अधिवेशनामध्ये हे विधेयक मंजूर सुद्धा होईल. हे विरोधी पक्षांचं यश आहे असं तुम्ही मानता का? हे विरोधी पक्षांचं जरी यश आहे तरी या बाबतीमध्ये राज्य शासनाने देखील दोन्ही बाजूनी विचार करून सर्वंकष असं विधेयक आणणं आवश्यक आहे. डॉक्टरांच्या समस्या, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील अपुरे डॉक्टरांची व्यवस्था आणि डॉक्टरांच्या इतर प्रश्नाकडे देखील म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. ज्यावेळी युतीचं राज्य होतं त्यावेळी अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना दोन वर्षामध्ये 3 वर्षाच्या पीजी कोर्ससाठी 2 वर्षामध्ये त्यांना पीजी मिळायचं, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी मिळायची. हा देखील एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. जर डॉक्टरांना तुम्हाला जर तिथे ठेवायचं असेल तर त्यांच्या बाजूनी तुम्हाला 50% विचार करायला पाहिजे. 50% विचार तुम्ही लोकांचा देखील करायला पाहिजे. अशा प्रकारची सर्वंकष भूमिका घेऊनच नक्कीच म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की युती सरकारच्या काळामध्ये डॉक्टरांची जी परिस्थिती होती त्यापेक्षा सध्याची परिस्थिती अधिक बिकट आहे आणि ही अट घातली गेली तर ती अजून बिकट होणार आहे. येस, अजून बिकट होणार आहे. आणि अशा प्रकारे पैसे भरून आणि एक प्रकारे आज काँग्रेसवाल्यांची सगळी कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस जेवढी आहेत, जर त्यांना हा फ्लो कदाचित मला असं वाटतं की याच्या भीती व्यक्त करतो प्रायव्हेट मेडिकल कॉलेज यामुळे फ्लडेड होतील. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जास्तीत जास्त लोक ऍडमिशन घेतील कारण त्यांना त्यापेक्षा 25 लाख रुपये भरण्यापेक्षा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. आपल्याकडे वेळ कमी आहे. मी कवळी डॉक्टरांना विचारतो. डॉक्टर कवळी, मला सांगा की ते म्हणतात काही वर्षांपूर्वी डॉक्टरांची परिस्थिती चांगली होती, आता अधिक वाईट आहे आणि हा निर्णयाची अंमलबजावणी झाली तर अधिक वाईट होईल. काय म्हणणं आहे तुमचं? 100%. कारण आपल्याला माहिती आहे का एखादा कॉम्प्युटर इंजिनियर वयाच्या 22-23 वर्षी कमाई करू शकतो. आज जो डॉक्टर आता ह्या बॉन्डमुळे त्याचं वय वाढत गेलं आणि नंतर प्रॅक्टिसमध्ये सेटल होणार कधी आणि त्याच्यात कमाई करणार कधी. तसंच आता 80% हे पोस्ट ग्रॅज्युएशनला जात आहेत आणि त्यांना सीईटीचा वगैरे अभ्यास करायचा असतो तर या खेडेगावात गेल्यावर त्यांना नॉलेज काय मिळणार, त्यांचं नॉलेज काय वाढणार. कारण इंटर्नशिपमध्ये एक्सपिरियन्स हा महत्वाचा आहे आणि तो एक्सपिरियन्स हे चांगल्या हॉस्पिटलमध्ये जिकडे अनेक पेशंट येतात तिकडे जास्त मिळतो. त्यामुळे ह्या डॉक्टरनी शक्यतो शहरात राहणं ते पसंत करतात किंवा आपण जे म्हणतात की पैसे भरून बॉन्ड शोधून देतात, असं होत नाहीये. ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायला त्यांना जर कंपल्शन केलं तर त्यांचं वय वाढत जाईल आणि त्यांनी प्रॅक्टिसमध्ये सेटल कधी व्हायचं याचा पण सरकारने गंभीर. मात्र मी अमित कुमारांना विचारतो. अमित कुमार, ग्रामीण भागामध्ये सेवा नाहीये, सरकारचं धोरण कुचकामी आहे, हे सगळे मुद्दे खरे आहेत. पण एक डॉक्टर समाजाचा महत्वाचा आणि संवेदनशील घटक आहे. असं असताना या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा ग्रामीण भागात सेवा पोहोचत नाहीये याची रुखरुख डॉक्टरांना आहे की नाही? बिल्कुल बिल्कुल नहीं पहुंच रही है. किसी भी गांव में आप जाके देखिए, जो प्राइमरी हेल्थ सेंटर बोलते हो, प्राइमरी हेल्थ सेंटर नहीं, प्राइमरी हेल्थ सेंटर है. वहां पे कुछ भी नहीं है. हम भी जानते हैं कि डॉक्टर का वहां पे होना कितना जरूरी है, लेकिन जब तक आप बेसिक चीजें अवेलेबल नहीं करवाएंगे तब तक कैसे काम चलेगा. आप डॉक्टर से भेज देंगे, पता लगा एक सांप ने डॉक्टर को डस लिया और डॉक्टर ही वहां पे मर गया, तो फिर आप क्या करेंगे? आप कुछ भी प्रोवाइड नहीं कर पा रहे हैं वहां पर. नक्कीच आपली वेळ संपत आलेली आहे. मला तिघांनाही शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्याचा सुवर्ण मध्ये काय काढता येईल? ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची सेवा पोहोचणं गरजेचं आहे, मात्र सरकारच्या सेवा तशा उपलब्ध नाहीयेत. सुवर्ण मध्ये काय सांगाल तुम्ही? काय व्हायला पाहिजे अगदी थोडक्यात सांगा. अमित कुमार, पहिल्यांदा तुम्ही बोला. म्हणजे अगर आपको क्या बोलते हैं गांव में भेजना है तो आप डॉक्टर्स को वो दीजिए जो उनको चाहिए. आपको अगर 2 साल, आप 1 साल नहीं 2 साल कीजिए, उनको पीजी का सीट अवेलेबल करवाइए. पोस्ट ग्रेजुएशन को मिल रहा होगा, वो 2 साल आराम से गांव में जाने को तैयार रहेंगे. पीजी के बाद में उनके लिए बॉन्ड कंपल्सरी. दीपक जी, फॉर्म्युला होता आणि अशा प्रकारचे डॉक्टर जर तुम्हाला तयार करायचे असतील
तर जास्तीत जास्त सीपीएससी कॉलेजेस किंवा डिप्लोमा कॉलेजेस अशा भागामध्ये गेली पाहिजेत की ज्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी किंवा पदविका या दोन्ही गोष्टी तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करणं आवश्यक आहे. अशा प्रकारची कॉलेजेस नक्कीच आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये 1 वर्षाची सूट देणे आवश्यक आहे. नक्कीच ग्रामीण भागाचा विचार करता डॉक्टर कवळी मला तुम्ही शेवटचं उत्तर द्या, काय सुवर्ण मध्य साधला गेला पाहिजे? मला वाटते का जर पुढेही कंपल्शन केलं का त्याला नेहमी फाटाफुट, त्यापेक्षा आपण इंटर्नशिप जे मुंबईत किंवा पुण्यासारख्या शहरात करतील त्यांना जर कमी पेमेंट केलं आणि खेडेगावात जाणाऱ्यांना जर जास्त पेमेंट डबल पेमेंट केलं तर आपोआप डॉक्टर तिकडे जाण्यात आक्रोश होतील आणि तिकडे काही जण त्यातले सेटल होऊन ह्यासाठी आपल्याला मदत करतील. पण कुठेही कंपल्शन केलं का त्याचे वाईट परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतात. नक्कीच सक्तीचे परिणाम वाईट होतील असं तुमचं म्हणणं आहे. या एकंदरीतच संपूर्ण विषयावरून असं दिसतंय की ग्रामीण भागामध्ये सेवा पोहोचवायची असेल तर केवळ सक्ती न करता त्यासाठी आवश्यक ते उपाय योजले जाणं जास्त महत्वाचं आहे. दीपक सावंत, डॉक्टर प्रकाश कवळी, डॉक्टर अमित कुमार आणि अभय मुंडे, तुम्ही चौघेही या कार्यक्रमामध्ये आलात आणि अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा केली. त्याबद्दल झी 24 तास विशेषतर्फे आपले आभार मानतो. झी 24 तास विशेषमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.